सर्व विद्यार्थी मित्र व पालकांसाठी मी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, BSc नर्सिंग 2025च्या ॲडमिशनसाठी जे रजिस्ट्रेशन असतं, कॅप रजिस्ट्रेशन असतं, त्या कॅप रजिस्ट्रेशनची जी रजिस्ट्रेशन तारीख आहे, जी रजिस्ट्रेशन डेट आहे, ती एक्सटेंड झालेली असून आता सुधारित कॅप रजिस्ट्रेशनची तारीख ही 18 ते 22 जुलै एवढी करण्यात आलेली आहे. तर सांगायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आणि ही आता दुसऱ्यांदा काय होत आहे, एक्सटेन्शन दिलं जात आहे सीईटी सेलकडनं BSc नर्सिंगच्या कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. बरोबर आहे. ह्यानंतर जे कॅप रजिस्ट्रेशनची डेट आहे ती एक्सटेंड होईल का नाही होईल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचं कॅप रजिस्ट्रेशन करायचं बाकी आहे पोर्टलला, त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया करून लवकरात लवकर पोर्टलवरती जाऊन तुमचं कॅपसाठी रजिस्ट्रेशन करा. काही अडचण येत असेल, काही समस्या असेल, डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होत नसेल, डॉक्युमेंट स्टेटस इनकम्प्लीट दिसत असेल, तर सीईटी सेलला लवकरात लवकर ग्रीव्हन्स नोंदवा, मेल पाठवा, जेणेकरून तुमची जी समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या जे कॅप रजिस्ट्रेशन आहे त्याची लास्टची डेट आहे. डेट एक्सटेंड होणार का नाही याविषयी कोणीही काही प्रेडिक्ट करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही तुमचं सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पोर्टलला जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन, कॅप रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कुठल्याही अडचणीला तुम्हाला सामोरे जायची आवश्यकता पडणार नाही. सांगायचं म्हटलं, डेट एक्सटेंड होणार का नाही ते आता सीईटी सेलवरती डिपेंड करतं. बरोबर. ज्याही विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील, डॉक्युमेंट स्टेटस इनकम्प्लीट दाखवत असेल, काही डिस्क्रिमिनन्सीचा मेसेज आला असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकच काम करायचं, सीईटी सेलला मेल पाठवायचा. काय काम करायचं आहे? सीईटी सेलला मेल पाठवायचा आहे. ठीक आहे. तर आपण बघूया काय नोटीस आलेली होती. Extension for last date for CAP registration academic year 2025-26 as per notice number 8. कितवी नोटीस ही? 8वी. The last date for CAP centralized admission process registration was काय होती? जी नोटीस नंबर 8 आलेली होती सीईटी सेलकडनं कॅप रजिस्ट्रेशन करण्यासाठी, त्या नोटीस नंबर 8 मध्ये जी कॅप रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख होती ती 17 जुलै 2025 होती. पण खूप सारे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मेल सीईटी सेलला जात होते की त्यांच्या अद्यापही रजिस्ट्रेशन झालेलं नाही. त्यामुळे या बाबची दखल घेता सीईटी सेलनं जे कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल आहे ते 17 तारखेपासून 22 तारखेपर्यंत, 22 जुलैपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. किती वाजेपर्यंत? तर 22 तारखेच्या रात्री 11:59 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत रात्रीच्या सीईटी सेलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकता. तर ही अशी त्यांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे. ठीक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत करण्यात आलेला आहे, 11:59 PM पर्यंत. नंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे जी नॉन रिफंडेबल राहील, म्हणजेच पेमेंट करायची तारीख पण एक्सटेंड झालेली आहे, ज्या ठिकाणी 18 जुलै ते 22 जुलैपर्यंत तुम्हाला पेमेंट हे करता येतील. आणि जेही तुमचे कलर स्कॅन डॉक्युमेंट जे अपलोड करायचे राहिले होते, आधी अपलोड केले नसतील, तर त्याची देखील तारीख 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत करण्यात आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी होते किंवा काही विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव काही डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी राहिलं होतं, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाईलवरती जाऊन ते डॉक्युमेंट लवकरात लवकर अपलोड करून घ्यावे. नंतर इन्स्ट्रक्शन काय आहे कॅन्डिडेटसाठी? तर कॅन्डिडेट शुड रीड इन्फॉर्मेशन ब्रोकर अँड असर्टन देअर एलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोचर रीड केलं पाहिजे. कधी? तर ॲप्लिकेशन करण्याच्या आधी इन्फॉर्मेशन ब्रोचर विद्यार्थ्यांनी रीड केलेलं असायला पाहिजे. इट इज सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू फर्निश करेक्ट इन्फॉर्मेशन इन द ॲप्लिकेशन फॉर्म. एनी रॉंग इन्फॉर्मेशन फील बाय द कॅन्डिडेट मे लीड टू कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी माहिती भरायची आहे ती योग्य आणि तंतोतंत भरायची आहे. जर तुम्ही कुठल्याही प्रकारची खोटी माहिती अथवा चुकीची माहिती तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिल केली तर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्सल होऊ शकतो, असं हे सांगण्यात आलेलं आहे. कॅन्डिडेट्स विल अपलोड ऑल द रिक्विसाइड डॉक्युमेंट्स बिफोर अँड लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लास्ट डेटच्या वेळेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर ही अशी नोटीस आपल्याला कुठून आलेली आहे? सीईटी सेलकडनं आलेली आहे. तर आता प्रश्न येतो की डेट एक्सटेंड होईल का? तर ही 2 नंबरची गोष्ट आहे, एक्सटेंड होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. पण
तारीख एक्सटेंड व्हायच्या आधी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करून सांगतो, की सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जाऊन सीईटी सेलच्या पोर्टलवरती कॅप रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून टाका. ठीक आहे. तुम्हाला काही समस्या येत असेल, काही अडचणी येत असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे, व्हॉट्सअप चॅनल दिलेला आहे. त्या चॅनलला तुम्ही जॉईंट व्हा. त्या ठिकाणी तुमच्या समस्या मेसेज करा, जेणेकरून मी तुमच्या समस्या सोडवू शकेल. ओके फ्रेंड्स, टिल देन टेक केअर. बाय बाय.